यवतमाल शहर में लोअर पैनगंगा बांध संघर्ष समिति द्वारा आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस ने समिति में अध्यक्ष प्रहलाद पाटिल जगताप ने चेतावनी दी है कि वे संघर्ष समिति से चर्चा किए बिना किसी भी अधिकारी को गांव के अंदर पैर रखने नहीं देंगे। जगताप ने आरोप लगाया कि अधिकारी ग्राम पंचायतों की शर्तें पूरी किए बिना ही गांव की गिनती कर रहे हैं। त्याबद्दल आम्हाला एकच म्हणायचं की जसं थापा मारून इतर धरणं केले तसे हे धरणं आपल्याला हे धरण काढायचं आणि आजची दिवस उद्यावर टाळायचा असं समजून उपमुख्यमंत्री बोलले। आम्हाला हे निश्चितपणे वाटतं आणि जनरली ते सगळीकडेच ही बोंबाबोंब आहे। या धरणामध्ये सगळ्यात चांगलं कुरण चरण्याचं कुरण जर कोणतं असेल तर धरण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे यांचं। ज्यांनी आम्हाला मदत केली ते यावेळेस आता विरोध करायला लागले, ज्यांनी विरोध केला होता ते मदत करायला लागले। तर अशा प्रकारचं हे राजकीय सगळं आहे आणि त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असणारे लोक वेगवेगळ्या प्रकाराने सगळे खेळत आहेत। तरी आमचा मात्र एक निर्धार आहे, कुठल्याही परिस्थितीत प्राणपणानं आम्ही लढू, पण हे धरण होऊ देणार नाही। पर्याय दिलेला आहे, त्या पर्यायाच्या माध्यमातून त्याचं आखलं 25%च्या 50% पाणी पोहोचण्याची गॅरंटी आम्ही देतो। हे तर यांचं तर कुठलंच 25च्या वर नाही आहे। तर ह्या दोन गोष्टी आम्हाला साध्य करायच्या आहेत। महाराष्ट्राचा विकास, आमचं जीवन सगळ्याचं वाचवायचं आहे, हे आमचा निर्धार आहे। पुढची भूमिका